मित्रांनो, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। 193 कोटी 40 लाख रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे, कोणत्या महसूल मंडळात, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतल, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जवळपास 193 कोटी 8,84,446 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटपाला सुरुवात झालेली आहे। मी 40 लाख म्हणलो मित्रांनो, तर जवळपास 8 लाख रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटपाला मंजूर आहे। खरीप हंगाम जून ते ऑक्टोबर दरम्यान बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली होती। शेतकऱ्यांच्या केवायस्या ह्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केवायस्या झाल्या, शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी उपलब्ध झाले, निधी वितरित झाले। परंतु असे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे निधी वितरित झाले नव्हते, वाटप झालेले नव्हते। त्यातच मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 193 कोटी 8,84,646 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होणार आहे, सुरू झालेला आहे। तर झालं असं तर वाटप कोणाला होणार आहे, कोणाला सुरू झालेलं आहे आणि कोणाला झालेलं नाही। तर एकंदरीत बघायचं झालं तर 20 ते 25 दिवसांचा कालावधी ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेल्या होत्या, 20 ते 25, 15 ते 20 दिवसांपूर्वी, त्या शेतकऱ्यांना हा निधी त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। जर झाला असेल वितरित तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी झालेल्या होत्या, 15 ते 20 दिवसाचा कालावधी लोटलेला होता शेतकऱ्यांचा, आणि केवायसी झाल्या, बाबा आमचे निधी आज पडतील, उद्या पडतील, बँक खातं चेक केलं का रे, एकमेकांना असं विचारत होते शेतकरी। बाबा आम्हाला तर अजूनही रक्कम वितरित झाल्या नाही, कधी वितरित होतील काय माहिती, असं शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते। तर मित्रांनो, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शेतपिकांना मोठ्या प्रमाणात बसलेला होता। तर जवळपास जिल्ह्यात 1,04,000 हेक्टरवरील कांदा, भात, टोमॅटो, द्राक्ष, भाजीपाला व अन्य शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। तर त्यामुळे तब्बल 1,82,390 शेतकऱ्यांना फटका बसला होता। तर याच नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हे जे निधी आहे 193 कोटी जवळपास 8,84,646 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्या होत्या तर जवळपास शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्या होत्या मग ते निश्चित झाले, बाबा आज ना उद्या पैसे आपल्या खात्यावर वितरित होतील असं त्यांना वाटत होतं। परंतु 15 ते 20 दिवसाचा कालावधी लोटल्यामुळे ते शेतकरी सुद्धा परेशानीमध्ये होते की बा निधी वितरित होतो की नाही, शासन शेतकऱ्यांना निधी देतो की नाही, असं शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तहसील कार्यालय शेतकऱ्यांची ई-केवायसी व कागदपत्रांच्या पूर्ततेत विलंब करत आहेत। आता जे शेतकरी यांची केवायसी झालेली नाही, मग त्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला, बाबा यांची केवायसी झाली, यांचं नाव आलं, मी प्रत्येक यादी चेक करायलो, माझं का नाव या यादीमध्ये येईना, त्या यादीमध्ये येईना, 2 याद्या झाल्या, माझं नाव अद्यापही आलं नाही, असे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते। तर ज्या शेतकऱ्यांची केवायसीला नाव आलेलं नाही त्या शेतकऱ्यांची केवायसी न होण्याचं कारण म्हणजे जवळपास तहसील कार्यालयातर्फे शेतकऱ्यांची ई-केवायसी व कागदपत्रांच्या पूर्ततेत हा विलंब होत आहे मित्रांनो। त्या कारणास्तव तर शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित होत आहेत। तर बघायचं झालं मित्रांनो, 47,191 जणांची माहिती म्हणजे 47,191 जणांची ज्या केवायसीच्या याद्या आहेत, आता काही याद्यांमध्ये शेतकऱ्यांचं नाव आलेलं आहे। तर एकंदरीत बघायचं झालं 47,191 शेतकऱ्यांच्या केवायस्या कंप्लीट झालेल्या आहेत किंवा याद्या कंप्लीट झालेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची ई-केवायसी व इतर माहिती शासनाच्या संकेतस्थळावर भरणे बंधनकारक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे। तहसील कार्यालय तलाठ्यातर्फे ह्या याद्या कंप्लीट व्हायला पाहिजे। तर बघायचं झालं तर 1,82,390 शेतकऱ्यांपैकी केवळ 47,191 शेतकऱ्यांच्या माहित्या ह्या याद्या ह्या तयार झालेल्या आहेत। तर यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना 42 कोटी 18,48,337 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाले, म्हणजे जे शेतकऱ्यांच्या केवायसी झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना हा निधी मंजूर झालेला आहे। आणि जे उर्वरित निधी आहे त्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार होतील, त्यांच्या केवायसी होतील आणि त्यांना हा निधी वितरित होईल। तर बघायचं झालं तर मित्रांनो, काही तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी असल्याने निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेला नसला। आता काही तांत्रिक गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु आता हा निधी उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं चालू होणार आहे।
तुम्ही देखील नाशिक जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला देखील ह्या रकमा वितरित झालेल्या असतील तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.